आणि वंचित कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचं समोर आलंय। प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने हा वाद झालाय। तर चेंबूरमध्ये गायकवाडांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। जगदीश गायकवाड हे पनवेलचे माजी उपमहापौर आहेत। जगदीश गायकवाड आणि वंचित कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचं समोर आलंय। तर प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने हा वाद झालाय। तर चेंबूरमध्ये गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलंय। तर जगदीश गायकवाड हे पनवेलचे माजी महापौर आहेत। तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजय माने हे फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। अजय, काय सांगाल या सर्व प्रकरणाबद्दल? आता जगदीश गायकवाड आणि वंचित कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचं समोर आलंय, तर या संदर्भात अधिकची माहिती। प्रज्ञा, आपण जर पाहिलं तर जगदीश गायकवाड हे नवी मुंबईचे उपमहापौर होते आणि त्यांनी मागेही प्रकाश आंबेडकरांवर अपशब्द वापरल्याने वंचित बहुजन आघाडी जी आहे ती आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळाली होती। आणि त्यानंतर चेंबूर येथील एका बार मध्ये जगदीश गायकवाड काल बसले होते आणि तिथे काही वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांची चकमक झाली आणि त्यानंतर मग एकमेकांमध्ये जो आहे तो वाद रंगला आणि त्यानंतर जे आहे कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घालून त्यांच्यात मग जी आहे शाब्दिक जी चकमक आहे ती काल आपल्याला एकंदरीत पाहायला मिळाली। आणि त्यानंतर जगदीश गायकवाड यांना जे चुनाभट्टी पोलीस स्टेशन आहे जे त्या बारच्या हद्दीत येतं तिकडून जे आहे ते ताब्यात घेण्यात आलं होतं। त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला अशी प्रामुख्याने माहिती आहे, पण अद्यापही पोलिसांकडून काही स्टेटमेंट जे आहे ते देण्यात आलेलं नाहीये। मात्र अजय, जगदीश गायकवाड हे पनवेलचे माजी उपमहापौर आहेत। तर या पदावर असतानाही हे वर्तन करणं कितपत योग्य आहे? जर प्रज्ञा आपण पाहिलं की हा जो आहे हा वैचारिक वाद आहे। जगदीश गायकवाड जे आहेत ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे आहेत आणि वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर जे आहेत ते वंचित बहुजन आघाडी या पक्षात आणि याच वैचारिक वादातून ही जी थिंक आहे ती पेटलेली आहे। आणि त्याच अनुषंगाने जगदीश गायकवाड यांनी जे आहे प्रकाश आंबेडकरांविरुद्ध अपशब्द वापरले गेले होते आणि त्यानंतर वंचितच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आंदोलन केलं होतं, त्यांच्या घरावर मोर्चे काढले आणि त्यानंतर ते काल चेंबूर येथील एक बार मध्ये मद्यपानासाठी आले असताना त्यांनी पुन्हा त्या कार्यकर्त्यांसोबत शाब्दिक चकमक झाली। त्यांनी एकमेकांवर शिवीगाळ केला आणि त्यानंतर तो वाद जो आहे तो पुन्हा पेटला गेला। धन्यवाद अजय, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।